भानूचा आत्मा तिच्या मृत्यू दिनापासून घुटमळतोय, फक्त एका इच्छेसाठी. आणि ती इच्छा म्हणजे चेधे पाटलांचा सूड. पण महाराज, आत्मा काय करू शकणार आहे? काहीही. तुला काय कळतं यातलं? प्रत्येक गोष्टीत ना खूपच पाहिजे का? बरोबर बोलतोय तो. अतृप्त आत्मा एकटा काही करू शकत नसला तरी तो कुठल्याही जिवंत शरीराचा वापर मात्र नक्कीच करू शकतो. आणि हेच भानूनं केलंय. अंजलीला हाताशी घेऊन. हो, कारण अंजली या घरात आल्यापासून ह्या सगळ्या घटना घडायला लागल्या. चंद्रादा, अरे लग्नानंतर तिचा होणारा मृत्यूही टळला. महाराज, तुम्हाला काय वाटतंय? सगळे अंदाज आहेत, सगळे तर्क आहेत, आपापल्या समजुतीनुसार लावलेले. पण तरीही ते सगळे तर्क खोटे आहेत असं मी म्हणणार नाही. पण महाराज, या सगळ्यांशी अंजलीचा संबंध आहे की नाही तेवढं सांगा. म्हणजे एकदा जर का हे स्पष्ट झालं तर या कोड्याचं एक टोक आपल्या हातात लागल्यासारखं होईल. आणि ते टोक माझ्या हातात लागलं की बाकीचा गुंता कसा सोडवायचा हे माझं मी बघेन. एकदा सांगितलं ना, शक्यता आणि वास्तव त्यात अंतर असतं. हे अंतर असं सहजासहजी मिटवता येत नाही. भानू कुणाचा वापर करते हे सांगता येणं अवघड आहे. पण माझा जेवढा अभ्यास झालाय त्यावरून मी फक्त एवढंच सांगू शकतो की तिची इच्छा असेल तर ती घरातल्या कुणाचाही आणि कसाही वापर करू शकते. आई शपथ, म्हणजे काका हे तर अगदी हॉरर मूवी सारखं झालं. शराब, ही मस्करी करायची वेळ नाहीये. महाराज, आता काय करायचं? कारण खरंच ती भानू असेल तर या घरातल्या प्रत्येकाला स्वतःलाच वाचवावं लागेल. ती कुणालाही काहीही करू शकते. मंदिराचं काय झालं बघितलं ना? मी लिहून देतो महाराज, ती भानूच असेल. हवन, हवन. मला देवळात जाऊन हवन करावं लागेल. तोच पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तिला तात्पुरतं रोखण्यासाठी. त्यासाठी मुहूर्त शोधावा लागेल, पण तो मी शोधेन. पण याची तयारी मात्र लवकर करायला हवी. ठीक आहे महाराज, तुम्ही फक्त काय काय लागेल तेवढं सांगा. बाकी सगळी तयारी आम्ही करू. ठीक आहे, तर मी निघतो. कुठे निघालात महाराज? देवळात. कारण या घरात भानूचा वावर सुरू झाला आहे.
तिचा अंमल माझ्यावर होण्या अगोदर मला देवळात गेलंच पाहिजे. जर मी इथून निघालो नाही तर तिचा अंमल माझ्यावरही होऊ शकतो. त्या अगोदर मला देऊळ गाठलं पाहिजे. बाकीचं नंतर बोलू. पण महाराज माझ्या संशयाचं काहीच बोलला नाही. अंजलीचं काय? ते आत्ताच सांगता येणं अवघड आहे. पण तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवंच असेल तर मला हवनाच्या वेळी आहुती द्यायला अंजलीच्या रक्ताचा नमुना लागेल. अंजलीचं रक्त? होईल, त्याचीही व्यवस्था होईल. लोपिता अगं थांब ना. वरून अरे तू तरी सांग. थांब म्हणजे थांब म्हणायला लाज नाही वाटत तुम्हाला? हं? अरे मी काय खेळणार का? खेळून झालं की फेकून द्यायला? आणि ते थांबून करू काय? तुमच्या दोघांच्या प्रेमाचे चाळे बघू? मला तर इथे एक क्षणी नाही थांबायचंय. लोपिता अगं तू ऐकून तरी घे ना आमचं. आधी ऐकलं असतं पण आता नाही ऐकायचंय मला. बरं बाई, त्यांचं नको ऐकूस, माझं तर ऐकशील. कशाला? आणि बरं झालं तुम्ही आलात ते. स्वार्थी, घरातला सगळ्यात मोठा स्वार्थी. वरुण, ज्याची चूक असते ना त्याने मोठा आवाज चढवायचा नसतो, शांत उभं राहायचं असतं. वरुण, लोपिता, मान्य आहे मला मी स्वार्थी आहे, पण आता तरी थोडं ऐकशील माझं? बोला. लोपिता, अगं काय झालंय तुला? इतके दिवस तर तू अगदी शांतपणाने वागत होतीस आणि अचानक अचानकच घडलं नाही सगळं. अचानक मी इथून गेले, अचानक ही बया ह्याच्या आयुष्यात आली, मग अचानक या दोघांचं लग्नही झालं. अचानक मी इथे आले, अचानक मी इथे आल्यानंतर मला कळलं की हे सगळं अचानक नव्हतं, ठरवून केलं होतं तुम्ही. आता तुमचा खेळ संपला असेल पण माझा खेळ आता सुरू होतोय. बघाच मी आता काय करते ते. लोपिता, अगं या आधी तर तू अतिशय समजूतदारपणाने वागत होतीस ना. मग जोपर्यंत मला माहित नाही तोपर्यंत मी असंच वागणार ना. मी त्यानंतरच पण बोलते. स्वाभिमान, आत्मसन्मान तुम्ही विकून खाल्ला असेल पण मी नाही. आणि माझं मन एवढं मोठं नाहीये की माझा बॉयफ्रेंड कोणाचा तरी नवरा झाल्यानंतर मी त्याला त्याच्या बायकोसोबत एक्सेप्ट करीन. मान्य आहे मला, पण जरा शांत होशील का तू? मी आता शांत बसणार नाही. खरं तर तुमच्यासारख्या माणसांवर पोलीस केस करायला हवी आणि ती मी करेन सुद्धा. ह्या दोघांना पाहिलं ना की माझ्या तळपायाच्या मस्तकात जातं. लोपिता 2 मिनिटं माझं ऐकून घे प्लीज. लोपिता अगं तुझा गैरसमज. गेट आउट. चालते हो इथून. त्याला एक शब्दही नाही ऐकायचं. चालते वा. अगं पण वरुण, जा तुम्ही दोघं बाहेर. आई काय बोलतेय ही? वरुण, मी सांगते ना बाहेर जा. अंजली, बाहेर जा तुम्ही दोघं. जा बाळा. लोपिता, जरा शांत होशील का? 2 मिनिटं बसशील? का? कशासाठी? आणि मला आता काहीही समजून घ्यायचं नाहीये. बरं बाई, नको समजून घेऊस, नको माफ करूस आम्हाला. कायद्याने तुला काही करायचं असलं तरी कर, पण 2 मिनिटं मी काय म्हणते ते ऐकून घेशील शांतपणाने?
माझी शपथ आहे, तुला बस जरा वेळ. लोपिता, मला समजू शकते ग तुझी मनस्थिती, पण अशी डोक्यात राख घालून असे प्रश्न सुटत नसतात बाळा. कदाचित शांतपणाने विचार केलास, जरा डोकं शांत ठेवलंस तर याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल सुद्धा. म्हणून म्हणते, जरा शांत डोक्याने विचार कर. छे, महाराजांनी धर्मसंकटात टाकलाय. चंद्रादा, ती भानू पुन्हा या वाड्यात आली तर? नाही, ते शक्य नाहीये. या वाड्यात मी तिला पाऊल ठेवू देणार नाही. काय वाटेल ते झालं तरी चालेल. चंद्रादा, ती भानू आहे, आणि पूर्वीची भानू आणि आत्ताची भानू म्हणजे आत्मा, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हरकत नाही, तरी पण लोपिता आली आणि ती भयंकर चिडली. काय लोपिता? हो, ती कधी आली? मगाशीच आलीये, पण खूप बदलली आहे होती. ती पुन्हा वाद सुरू केलाय तिने. वरुणशी लग्नावरनं भांडायला लागलीये परत. म्हणजे दिल्लीला जाताना जशी चिडली होती ना, तशीच चिडली आहे, त्याच्यापेक्षा जास्त. मी तिला शांत करायचा प्रयत्न केला, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. तुम्ही चला ना लवकर, नाहीतर पुन्हा घर सोडून जाईल ती. ती मुंबईला गेली तेव्हाच मला वाटलं काहीतरी गडबड आहे, कोणीतरी कान भरलेत तिचे. बरोबर आहे तुझं चंद्रादा. नक्कीच तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितलं असेल की अगं, ज्या वरुणवर तू इतकं जीवापाड प्रेम करतेस त्यांनी दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केलंय, हे कसं सहन करतेस तू? आणि म्हणूनच चंद्रादा ती इतकी चिडली असेल. पण चंद्रादा, हे तिचं खूळ लवकरात लवकर उतरवलं पाहिजे. कारण जर का ती अशी दिल्लीला गेली आणि मामांना तिने हे सगळं सांगितलं ना, तर मग दुष्काळात 13वा महिना चाला म्हणून समज. आई यार, तो नाही तो क्या पब आहे? लग्नाचा हॉल वाटतो. पब कसं पाहिजे? आपल्या स्टाईलचं. विराट, फोन ठेव, महत्वाचं काम आहे. काका, अरे फोन ठेव, महत्वाचं काम आहे. करतो मी तुला नंतर फोन. आणि तू कुठेही जाणार नाहीयेस आज. ऐकलं का? ठेवतो फोन. बोला. उद्या देवळात होम हवन आहे. उद्या? त्रिपुरारी महाराजांचा फोन आला होता, उद्याचा मुहूर्त आहे. ठीक आहे, नो इश्यू. तो इश्यू नाही आहे, कामं बरीच आहेत. डोंट वरी काका, मी आहे ना, मी बघतो सगळं, करतो सगळी तयारी. ही यादी 2 तासात सगळं हजर करतो घरी. ते काय कोणीही करेल, पण एक आणखीन काम आहे, जरा वेगळं. कुठलं काम? या हवनासाठी अंजलीचं रक्त लागणार आहे. आणि हे काम तुला करायचंय. आणि जर ते मिळालं नाही तर या पूजेला काहीही अर्थ राहणार नाही. मिळेल, रक्त मिळेल. कसं?
विराट आपल्या ट्रेड सिक्रेट्स कधीच कोणाला सांगत नाही. आप आम खाओ ना काका, गुठलिया क्यों गिनते हो? रक्त मिळेल. विराट, आय होप हा तुझा कॉन्फिडन्स असेल, अति शहाणपणा नसेल. अरे तुम्हाला सांगितलं ना काका, रक्त तुम्हाला मिळेल तर मिळेल. आय वॉन्ट टू नो कसं मिळेल. कसं, काय, कधी, हे माझं मी बघेन. किती हवंय? काय रे, अजून तू इथेच आणि हातात काय? प्लान कॅन्सल झालाय. असं अचानक? कारण कहानी में नया ट्विस्ट है मॉम. काहीतरी काय बडबडतोयस? भानू कोण आहे का? भानू, तुला काय करायचंय भानू बिनू? मला माहिती आहे कोण आहे ती, पण मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं. नाही, भानू वगैरे कोणी नाहीये. आणि तू परत मला याविषयी काही विचारू नकोस. हा, आई, आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला ना, तर ती भानू काही या वाड्याला टाळणार नाही. आणि तिला टाळणं आपल्याला शक्य होणार नाही. म्हणजे महाराज म्हणत होते ती भानू परत आली आहे. काय? भानू परत आली? अरे बापरे, म्हणजे आता काही खरं नाही. म्हणूनच विचारतोय, कोण आहे ती भानू? मी सुद्धा पाहिली नाही रे, पण लग्न झालं तेव्हा हे म्हणत होते की भानू नावाचं वादळ आलं होतं. भानू मेली म्हणून ते वादळ थांबलं, नाही तर कुणीही जिवंत राहू शकलं नसतं. पण आता ती परत आली म्हणजे कशी? तेच तर शोधायचंय. कारण काका आणि आत्यांच्या मते ती अंजलीकडून हे सगळं करून घेते. अंजलीकडून? पण हे त्यांना कसं कळलं? तेच कन्फर्म करायची जबाबदारी माझी आहे. आणि त्याच्यासाठी मला अंजलीच्या रक्ताचा नमुना हवाय. तो कसा मिळवायचा याचा विचार करतोय. एकदा तो मिळाला की त्रिपुरारी महाराजांनी हवन ठेवलंय मंदिरात. हवन करून काय होणार आहे? काय माहित, माझं काम फक्त रक्त मिळवणं आहे, तेवढं मी मिळवणार. नाही, मला असं वाटतं तू हे काही करू नये. अरे तुला जर काय झालं तर मी काय करू? नको नको, हे बघ तू असं काही करणार नाही. रिलॅक्स रिलॅक्स, असं काही होणार नाही. कारण ती भानू जेधे पाटलांच्या वाईटावर टपलेली आहे, जहागीरदारांच्या नाही. त्यामुळे मला काही होणार नाही. रिलॅक्स मॉम, डोंट वरी, बी हॅपी. बी हॅपी मॉम. चल येतो मी. अरे भाऊजी आणि वंश कसे आहेत याची कल्पना नाहीये तुला विराट. या पैशाच्या नादात काही करून बसला नाही म्हणजे मिळवलं.